हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आता आजकाल मी आफ्टरनूनलाच ब्लॉग स्टार्ट करते. ॲक्च्युली काय झालं माहिती का, आज सकाळी ना मी नाश्ता बनवत होते. डिनर केलं नाही अजून, आंघोळ झाली आहे माझी. बट विषय असा झाला, मी तुम्हाला सांगते डिटेलमध्ये की काय झालं यार. मी नाश्ता बनवायला घेतला, साबुदाणा खिचडी बनवायची होती. बहिणीचा उपवास आहे आणि माझा पण नाश्ता होईल म्हणून. कधी कधी आठवड्यातून एक वेळेस चालतं यार, कारण माझं साबुदाणा खिचडी माझी खूप जास्त फेवरेट आहे. तर ते झालं आणि मग मी साबुदाणा खिचडी बनवतच होते, तेवढ्यात गॅस संपला. आणि त्याच्यासाठी मला शेंगदाण्याचं कूट पण बनवायचं होता शेंगदाण्याची, आणि आज मला वांग्याचं भरीत बनवायचं होतं. त्याच्यासाठी शेंगदाण्याची चटणी पण बनवायची होती, कारण माझ्या स्टाईलने मला जसं आवडती तशी तसं वांग्याचं भरीत खाण्यासाठी शेंगदाण्याची चटणी लागते. तर विषय तो झाला. मग काय, मग अगोदर गॅस भरून आणला, मग गॅस भरून आणायलाच वेळ लागला. मग तेवढ्यात मावशी पण आल्या, आणि मावशी आज मेन म्हणजे लवकर आल्या. मग ते चपात्या, मग त्यांना चपात्या बनवायला दिल्या. आणि मग आता मी शेंगदाणे गरम करायला ठेवलेत, वांग भाजते आणि मी मिसळते लसूण शेंगदाण्याच्या चटणीसाठी. काय करू आता, एवढं सगळं हे झालं घोळ घोळ पूर्ण. आता अगोदर तर मला मम्मीला फोन करून विचारावं लागेल शेंगदाण्याची चटणीची रेसिपी. ॲक्च्युली मला नॉर्मलवाली येते, की नुसतं फक्त लाल तिखट शेंगदाणे आणि मीठ टाकून. बट मला ना मम्मी अशी वेगळी बनवते, काय काय लसूण आणि अजवाईनला काय म्हणते, ओवा टाकून. तर ती वाली मला पाहिजे, तशी बनवायची मला. त्यामुळे मग मम्मीलाच विचारायचं ठरवलंय. आता वांग पण एक भाजले, एक भाजायचे. बहीण गेली आहे, तिच्या फ्रेंडचा बर्थडे, सो ती तिकडे गेली आहे. आणि आज मलाच करणं आहे सगळं. सगळं आवरलं मी, फरशी वगैरे मी सगळं उठल्याबरोबरच आवरलं. फरशी पुसली, झाडून काढलं, सगळं घर आवरलं. आता फक्त भरीत बनवायचे आणि जेवण करायचं. खूप जास्त भूक पण लागली आहे, कारण साबुदाणा खिचडी नंतर बनवलीच नाही. म्हणलं आता जाऊ द्या, संध्याकाळीच बनवून. त्यामुळे सगळा घोळ झालाय. बट काय करायचं आता, करावं तर लागणार आहे कुछ. चला आता अगोदर मी मम्मीला फोन करते आणि मग तुम्हाला माझी वांग्याची भरताची रेसिपी दाखवते. ओके, चलो. चटणी पण बनवली मी.
तर गाईज झालं माझं जेवण वगैरे आणि आता ना मला मॉलला जायचं आहे, मला वॉच घ्यायची है क्योंकि अभी मेरा टाइम बुरा चल रहा है इसलिए मुझे वॉच चाहिए अच्छा टाइम लाने के लिए. असं आहे, असंच आहे, मी खूप मजाक नाही करत आहे, असंच आहे. तर आता माझं जेवण झालं आणि एवढ्या दिवसानंतर माझं फेवरेट माझ्या टाईपचं भरीत खाऊन मला एवढं भारी वाटतं ना. हा असं काहीतरी माझी आवडती गोष्ट मी खाल्ली, एवढं भारी वाटते काय सांगू तुम्हाला. आणि पोट भरून जेवले, 2-3 दिवस झालं मला असं जेवणच जात नव्हतं. आज पोट भरून जेवले, मस्त 3 चपात्या खाल्ल्यात आणि आता मला जायचे. आता नाही, लगेच नाही जाणार, थोडं काम करेल आणि त्यानंतर मग एक 4 वाजता जाईल. थोडंसं बसेल आधी, कारण भांडे पण घासून घेतले लगेच. घर तर आधीच क्लीन केलं आहे. आणि यार केसाचं मी काय करू, एवढे केस केस केस, जिकडं बघावं तिकडे केसच दिसत आहेत. क्या हे कर सकते हैं. अगोदर स्किन केअर नाही, आता डायरेक्ट ना बाहेर जाताना स्किन केअर करते, रेडी होते आणि मग तुम्हाला भेटते आणि तुम्हाला दाखवते मी आज काय काय शॉपिंग करेल का नाही. जाणार तर आहे, वॉच घ्यायच्याच मी इंटेन्शनने जाते आहे, बट दुसरं काय घेईल की नाही माहीत नाही. बट बघू काय करता येईल ते. चलो चलते हैं, आवरते हैं, अगोदर सर्व काही करते हैं, काम बीम सब आवरते हैं आणि मग पुन्हा ओके. आणि हा बघा ना, हा कसा आला कुत्रा. आता पिंपलचं नाव मी कुत्रा ठेवते. कुत्रा तरी चांगला, पण पिंपल अजिबात चांगला नाही, बहुत बुरा. आणि माझा मनी प्लांट बघा, हा पूर्ण वरपर्यंत गेला आहे, मी जिथं चिटकवलं होतं तिथं. आता मला तिकडं परत त्याला द्यायचे डायरेक्शन. आणि माहिती का तुम्हाला, 1 2 4 फांदे आहेत ह्याला, 4 हे बघा, 4 फांदे आहेत, म्हणजे किती स्ट्रॉंग आहे हा. पण आता विषय असा होईल की याची कुंडी जी आहे ना ते खूप मॅटर होईल, जरा कुंडी कमी पडेल. आता हा एवढा जास्त मोठा होतोय तर, कारण ऑलरेडी मी सिरॅमिकच्या कुंडीमध्ये, आधी प्लास्टिकच्या कुंडीमध्ये होती, तर सिरॅमिकच्या कुंडीमध्ये चेंज केलं आहे. परत अजून दुसरं ह्याच्यात करायचं म्हणलं ना, थोडंसं मॅटर होगा, लेकिन कर लेंगे. खूप परेशानी झाली ते मला ह्याला ट्रान्सफर करताना. आणि तुम्ही भरीतची रेसिपी पाहिली ना, ती एकदा ट्राय करून बघा, तसं जर तुम्ही कधी खाल्लं नसेल. भाई खूप भारी लागतं. सगळं काम झालं, एवढं निवांत रिलॅक्स वाटते ना, असं वाटतं थोडा वेळ झोप घ्यावी, बट नाही, दिवसा जर झोपलं तर मग संध्याकाळी झोप येणार नाही, परत मग सकाळी उठणं होणार नाही. आणि आज जर मॉलमधून यायला तर लेट झाला, लेट झाला घरी यायला, तर मग वॉकिंगला जाणार नाही. घरी येते खाली बॅडमिंटन खेळेल, आणि बॅडमिंटन खेळायला खूप मजा येते. आता पण खेळा वाटते, पण एकटीच कशी खेळू. बहिणीला फोन करून विचारते, तिला परत संध्याकाळी हॉस्पिटलला घेऊन जायचे, म्हणून आज वॉकिंगला नाहीच जाणार. सो बघूया काय काय होतंय. चलो भेटते मी तुम्हाला, नेक्स्ट अपडेट देते. गाईज कसं काय होईल मला काहीच कळलं नाही. मी काम करतच दुपारी झोपी केले आणि डायरेक्ट आता बहीण आल्यावर उठले 5 वाजता. मला बाहेर जायचं होतं, वॉकिंगला जायचं होतं, म्हणजे सगळंच राहिलं. आता बहिणीला पण घेऊन जायचं हॉस्पिटलला. आणि मिनी व्लॉगसुद्धा मी आज काही शूट केलं नाही. एका ब्रँडचा शूट होता ते केलं नाही, काहीच केलं नाही. आणि मला आली आता ताप, एकदम असं गरम झालंय, काय करू समजत नाही मला. माझी एडिटिंग पण राहिली आहे, मिनी ब्लॉगची राहिली, लॉंग ब्लॉगची राहिली, काल आळंदीला गेलेला ब्लॉग टाकायचा. ओ गॉड, किती कामं राहिलेत आणि मी काय केलं. म्हणजे मला काय माहिती, सकाळी लवकर उठल्यामुळं एवढी झोप आली का दुखत होतं मला समजलं नाही, म्हणून झोप आली आणि मी झोपी गेले. काय करू आता बाई. म्हणजे मला ना खूप आता निगेटिव्ह वाटायला लागले. आणि बहिणीने आता कपडे लावलेत मशीनला, रात्र झाली, 6 वाजलेत. आता फ्रेश होऊन बसले मी गॅलरीत. काय माहिती मला आता गॅलरीत बसू वाटलं, म्हणजे माझे मूड स्विंग्स व्हायलेत आता असे. तुम्हाला काय वाटतं काय झालं असेल, मला असं का होत असेल. मी खूप जास्त आता मला चिडचिड पण होतीये. समोरच्या घरामध्ये मस्त टेडी बिअर आहेत. ओके. आणि आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे
आता मला रात्री फक्त साबुदाणा बनवायचा आहे, साबुदाणा खिचडी. कारण दुपारी मी बनवलं होतं वांग्याचं भरीत आणि चपाती, ते पण आहे. बट आता बहिणीने तर तिच्या मैत्रिणीच्या बर्थडेची पार्टी होती, ती तिकडेच खाऊन आली आहे. तिला आता साबुदाणा खावा लागेल उपवासाचा. तर मग ते त्याच्यामुळे मग तो बनवायचा. मी बनवेल किंवा ती बनवेल, मोस्टली तर तीच बनवेल. आणि मला एवढी जास्त चहा प्यायची क्रेविंग होती आता, बट कंट्रोल करते मी. आणि एवढी पण जास्त नाही होते की जेवढा आधी होत होती. म्हणजे आधी ना मला नाही 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 उठल्याबरोबर चहा पाहिजेच, संध्याकाळ झाली संध्याकाळी चहा पाहिजेच, कंट्रोलच होत नव्हतं. कसं पण तुम्ही मला चहा द्या द्या चहा, असं व्हायचं. त्यामुळे पण आता ना खूप म्हणजे कंट्रोल होते. उगा आता वाटते बॅक ऑफ माइंड की चहा प्यायचा आहे, बट असं काही वाटत नाही आहे. आणि आज समोरच्या जे आमच्या आहेत त्यांच्याकडे हळदी कुंकू आहे, तिकडं बोलवलंय. बट अपन जाएंगे की नहीं सोचेंगे, क्योंकि अपन जा नहीं सकते, राइट? क्योंकि अपना प्रॉब्लेम है. मस्त वाटेल यार गॅलरीत बसून. टेरेसवर पण फिरायला असं भारी वाटलं असतं, बट इट्स ओके, नाही फिरू शकते ना. आता वाटते मला की फ्रेश व्हावं आणि जावं, कारण आता इव्हिनिंगला असं पण गर्दी नसेल. बट माझ्या डोक्यातून अजून झोप गेलीच नाही, तर त्यामुळे मला ते पण करू वाटत नाही. आणि मला ना माझेच ब्लॉग सध्या बोर होत आहे माहिती का. नुसती बट मला बडबड करायला आवडत आहे. काही दाखवण्यापेक्षा ना शूटिंग असं बडबड करायला आवडत आहे. कारण मला शूट करायचं ना सध्या थोडंसं असं हेक्टिक वाटत आहे. आणि डोकं थोडं माझं असं जडजड पडल्यासारखं होईल आहे. त्याच्यामुळे मी शूटचं तर बघू काय नाही. बट आणखी एक गोष्ट हे काय, तर आता मी विचार करते की एक तर आठवड्यातून 2 ब्लॉग किंवा एक दिवस 8 लॉंग ब्लॉग असं टाकेल. कारण आता खूप जास्त गच होते सगळं. दररोज ब्लॉग टाकायचं आणि दररोज तेच टाकायचं. माझी डेली लाईफ काय चालू आहे. सो या बघू काय होते काय नाही. तर चला आता मी पटकन अगोदर एडिटिंग करून घेते, मग साबुदाणा बनवते आणि मग तुम्हाला भेटते. स्किन केअर सुद्धा केलं नाही मी आज. तुम्हाला म्हणले होते बाहेर जाताना करेल, बाहेर जायचं कॅन्सल झालं. म्हणजे कॅन्सल मीच केलं. आणि आता बघा इथं आला मोठा बाबा. चला येते मी आवरून. तर काय झालं माझं जेवण वगैरे, आणि आता बिग बॉस चालू आहे बघायला. तर म्हणजे जेवण करतानाच चालू केलं होतं, बट अर्धा झाला. आणि बॅडमिंटन पण खेळून आले, थोडा वेळच खेळले आज. कारण माझं डोकं खूप जास्त दुखते, माहीत नाही मला काय होते. मला असं आजपासून ना मी कूलर लावून झोपणार नाही. मला कूलर लावल्याशिवाय, फॅन लावल्याशिवाय झोप येत नाही, म्हणून मी लावून झोपते. बट त्याने माझं डोकं असं सुन्न पडतंय का काय असं वाटतं मला. बट यार हेल्थ चेकअप मी ना फुल बॉडी हेल्थ चेकअप करून घेणार आहे 2-3 दिवसामध्ये. कारण मला खूप जास्त असं काही करायची इच्छाच होत नाही. मी खूप जास्त मला आळशी होतंय, तरी पण मी उठते तरी पण करते, असं होईल आहे. म्हणजे आळस येतोय तरी पण करणं चालूच आहे. मग ते जबरदस्ती ढकलणं चालू आहे. असं मनातून इच्छा नाही होते, जबरदस्ती ढकलते फक्त. करायचंय, योगा क्लास घेतलाय म्हणून योगा करायचा आहे, हेल्दी खायचंय म्हणून हेल्दी खायचंय, असं जबरदस्ती ढकलणं चालू आहे. बट हे असं नाही व्हायला पाहिजे. मनातून इच्छा झाली पाहिजे. तर मला चेकअप करून घ्यावंच लागणार आहे असं वाटतं मला. आणि त्यामुळेच मी असे व्लॉग पण बनवते. क्रिएटिव्ह माझ्या डोक्यात काही येतच नाही आहे. आणि माझी इच्छा पण होत नाही असं थोडे वेगवेगळ्या अँगलनं शूट करावं, काही रेसिपी बघावी, काही करावं, असं काहीच माझ्या डोक्यात येत नाही आहे. मे बी दिवसभर तोच रुटीन, तेच करायचं म्हणून पण डोकं हे होत असेल. बट बघते आता मी लवकरच. आणि मे बी वजन पण वाढते म्हणून पण बॉडी मंद होत चालली आहे, असं पण असू शकतं. सो लवकरच आपण त्यावर करू उपाय, काहीतरी काढू. आणि मी लवकरच तुम्हाला परत तशीच ॲक्टिव्ह दिसेल. सो आजच्या ब्लॉगपुरतं एवढंच होतं. बघ होती माझी आज पण. बट या उद्या मी शॉपिंगला नक्की जाईल. उद्या पटापट मी 10 वाजेपर्यंत सर्व आवरेल आणि मग मी लवकरच जाऊन येईल. आणि नंतर मला हे पण करायचं आहे, वॉच घ्यायचं. मी तसं आता कॅन्सल करावं म्हणते, कारण आता मी माझा हिशोब बघितला सगळं मनी मॅनेजमेंट. सो थोडंसं बजेट हिलेगा फिर मेरा अगर मैंने वॉच ले ली तो. कारण मला आता मेन एक काम आहे, माझी लेझर ट्रीटमेंट चालू आहे ना, तर त्याचे पैसे भरायचे त्यावेळेस ह्या सेशनला. सो ती मी विसरले होते आणि त्यामुळेच मग मी थांबव म्हणते.
तर बघू आता काय होते काय नाही. तर चला मग आता भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके बाय.